आलो, शरीरातला प्रकाश बाहेर आला, रश्मी म्हणतो ना, षडवर्णीय हा धम्मध्वज म्हणतो, ती निखिला निळा पिवळा लाल सफेद केशरी आणि तो मिश्रण पबत्सर धम्मध्वज वंदना म्हणतो ना त्याला पबत्सर, हा मिश्रण षडवर्णीय प्रकाश त्यांच्या शरीरातलं बाहेर बुद्धत्व प्राप्त. ते सर्वसामान्य व्यक्ती राहिलेले नाही, ते महापुरुष झाले. 32 लक्षण आणि 80 अनुरंजन स्थापित करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला तापस सुमेधापासून तर ते सिद्धार्थ गौतम या महाबोधिसत्वाच्या जीवन कालखंडापर्यंत 4 असंख्येय 1 लाख कल्प एवढे जन्म द्यावे लागले. एक असंख्य म्हणजे एक या आकड्यावर 140 शून्य द्यायचे. 4 असंख्य म्हणजे 4 या आकड्यावर 140 शून्य द्यायचे. एक 4 असंख्य 1 लाख कल्प. 1 लाख कल्प, एक कल्प म्हणजे किती? 1 योजन लांब, 1 योजन रुंद, 1 योजन खोल. 7 दिवस प्रवास करायचे. त्याचं मोजमाप करताना राजा प्रसन्नजी ही श्रावस्ती नगरीपासून तर साकेत नगरीपर्यंत जिथे हे स्तूप बांधला होता ना, बावरी महाविहार होते, आपल्या मेंढक श्रेष्ठी आजोबा विशाखाच्या त्यांच्या स्मृतीसाठी तो स्तूप बांधला. भगवंतांच्या धातूंची पूजा केली. बावरी नावाचा एक म्हातारा पुरोहित, पुरोहित म्हणजे हा शब्द पाली शब्द आहे. पुरोहित या शब्दाचा अर्थ होतो मंत्री. राजा पसंतीताच्या अत्यारी तो प्रमुख मंत्री होता, पुरोहित होता म्हणजे मंत्री होता. पुरोहित पाली शब्द आहे बरं, शेंडीवाल्याने उचलला. पुरोहित मंत्री होता बावरी नावाचा. तो म्हातारपणात भिक्षू झाला, अर्धत्व प्राप्त केले आणि त्याच्या उपस्थितीमध्ये ते 84 खांबावर बावरी महाविहार बांधलेलं होतं, जे 6 डिसेंबरला मशीन म्हणतो ना बावरी, ते बावरी महाविहार होतं. विशाखाने मेंढक सृष्टीच्या मी साक्षीदार होतो कोर्टात, पण फसले गडी. खासदार म्हणले जे अजितराज समझोता केला, कोर्टात केस चालली. तो दगड ज्या खांबावर थंबली तिथली अक्षर मीच वाचून दाखवणार होतो, पण गेली वाहून गंगा गेली. जिथे फैसला लागला ज्या मशिदीचा, ती मशीद नसून तिथे आसून खोदायची. आता आमची एक मैत्रीण डॉक्टर लीना जैन आहे, जैन समाजाची, पण ती पुरातत्व वैज्ञानिक. जे सोमनाथ मंदिर म्हणतात ती चमू गेली आणि सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मजली बुद्ध विहार आहे. सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष नरेंद्र मोदी. मोदी सोडतील का नाही सोडत. पुरातत्व खात्यांनी रिपोर्ट जाहीर केला. डॉक्टर विलास खरात यांनी मात्र केस दायर केली. त्या केसचं पुढं काय होतं माहिती नाही. म्हणजे कोर्टात न्याय मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाही. जसं हे बाबरी मशीद तोडताड करून उलट त्यांच्याच बाजूने जसा निर्णय दिला आणि जशी फसगत झाली, कुठे पदार्थ बुद्धाशिवाय काय नाही. जगात पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती बनली, कुणाचीच नाही बनली. बुद्धापासून इतिहासाची जडणघडण सुरुवात होते. ही ज्ञानगंगा बोधगयेपासून प्रारंभ होते. या त्रिपिटकातले जे ज्ञान आहे ते हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, ईसाई असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असो, यहुदी, कुठल्याही धर्मग्रंथामध्ये त्या ज्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत ना, त्रिपिटकातनं पाजरत गेले. डॉक्टर बाबासाहेब म्हणून भगवद्गीता हे दुसरं तिसरं काही नसून धम्मपदाची नकल आहे. बाबासाहेबांनी मुळावर आणतात, धम्मपदाची नकल आहे. मनुस्मृतीमध्ये 5व्या अध्यायात जी गाथा आहे, जी गिरूची आहे, आणि धम्मपदामध्ये 107वी गाथा आहे. आम्ही आशीर्वाद देतो ना, आयु वडनो सुखम करत, ही जशीच्या तशी मनुस्मृतीत आहे. 5व्या अध्याय 225 गाथा. काय आहे 25वी गाथा? आयुर्विद्या यशोबल. केवळ भाषण करा.
त्यामुळे ज्ञानगंगा आहेत ना, जे जे ज्ञानाच्या गोष्टी आहेत ना, या त्रिपिटकातनंच गेलेल्या आहेत सगळ्या धर्मग्रंथांमध्ये. ॲलन मार्क्स जो अर्ध्या तासात भारतातनं अमेरिकेला जातो, अमेरिकेत राहतो, यहुदी आहे. पण तो आर्ग्युमेंट करताना फास अफास हा यहुदी ग्रंथामधल्या अवेस्ता या ग्रंथामध्ये फास अफास हे शब्द आहे ना, आश्वास प्रश्वास हे शब्द त्रिपिटकात तिकडे कसं. बरं झालं तो त्याला विचारलं, तुमचा आदर्श कोण, तिथं बुद्धाकडे कोण टाकतात, येशूकडे दाखवत नाही, मग त्यांच्या धर्मगुरूकडे कोण टाकलं, बोट कोणाकडे दाखवतात, बुद्धांकडे. म्हणजे बुद्धांनी जे संशोधन केलेलं आहे, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला महाबोधिसत्वाच्या जीवनात बुद्धत्व प्राप्त होतं, बुद्ध चक्षु उत्पन्न होतात, ते काय करतात, हा सगळा निसर्ग आहे, या निसर्गाला बुद्ध चक्षुने स्कॅन केलं जातं. निसर्गातलं आतलं बाहेरचं सगळंच रहस्य भगवंतांना कळतं. म्हणून त्यांचा सर्वात मोठा गुण संपय्यू, ते सर्वत्र जाणणार, सर्वत्र म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य, तीनही कालखंडांची परिपूर्ण जाणकारी ज्यांना असते ते संपय्यू. म्हणून सम्यक संबुद्ध असं म्हटलं जातं त्यांना. सम्यक या शब्दाचा अर्थ कळला तुम्हाला? नाही कळला? मला माहिती आहे, तुम्हाला नाही कळलं. सम्यक संबुद्ध म्हणजे तुम्ही काय म्हणता? मराठीत एखाद्याला विचारलं सम्यक संबुद्ध म्हणजे काय, काय सांगणार, काय सांगणार? नमो तस्मै भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. हा नमन असो कोणाला, जे भगवान आहेत, अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, त्यांना माझं नमन असतो. अर्थ सांगा. भगवान म्हणजे ईश्वर परमेश्वर नाही, देव नाही, गॉड नाही. भक्त रागो भक्त दोषो भक्त मोहो इति भगवा मोहाचं वावुच्चती इति भगवा. ज्याने राग देश मोहच्या साऱ्या भगवं केलेले आहे त्यांना भगवान म्हणतात. भगवान हे विशेषण केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषालाच लागते. तू खऱ्याला नाही. शिर्डीवाले आपले एवढं जोर आहेत, हा शब्द उचलून घेतला. अमुक भगवान तमुक भगवान चिल्लर करून टाकलं भगवान हे शब्द. आपले शिक्षित लोक अरे सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून मोकळे होता. भगवान गौतम बुद्ध म्हणायला जीभ ओळख नाही, कारण आपण त्यांच्या डिक्शनरीतनं शब्दकोशातनं वाचलेलं असतं. भगवान म्हणजे ईश्वर परमेश्वर गॉड. भगवान म्हणजे ईश्वर परमेश्वर गॉड असा अर्थ होतच नाही. त्यांच्या डिक्शनरीत हा शब्द कोंबून धरला ना असा अर्थ सक्ती निघाला. हिरोशिमा नागासाकीवर बांबगोळा टाकलाय, सगळे खात जाऊन खात. मोहिंजोदडो आणि हडप्पाला आम्ही जाऊन आलो. तिथल्या ज्या विहिरी आहेत ना, भिक्षूच्या कुठ्या 7 बाई पाण्याच्या आहेत. हे जमीन मोजण्याचं प्रमाण जे टिले आहेत ते कोणाला होतं. कुसंद बुद्धांचं स्तूप आहे. वैदिक संस्कृतीचं काय देणं हे नगर रचना आहे. पुढे पुढे नगर लिपी आहे, नागर लिपी आली ना, हे नागराज आहे. आपण ऐकतो म्हण हे शेष नागाच्या फण्यावर तरली आहे होतो. असं कदा असतं का? त्याला नाग समोर. हा शेषनाग हा बुद्धिस्ट राजा होता. एवढा राजा होता, त्याचं वैभव एवढं होतं. शंभुधी हा ककुसंध बुद्धाच्या कालखंडात हा शेषनाग. हा शेषनाग राजा पूर्ण वैभव जसा मोठा जंबुली होता. आपण विसरून गेलो, विस्मरण झालं. अजूनही स्टॅलिन हा तमिळनाडूचा मुख्यमंत्री, त्याने आवाहन केलं की लिपी वाचून दाखवा. आमचे एक प्रोफेसर आहेत सासारामला राहतात, डॉक्टर राजेंद्र सिंग, त्यांनी ती लिपी वाचून दाखवली. ती पाली प्राकृत ही सगळ्या भाषेचे मूळ आहे. सम्राट अशोकाच्या कालखंडात आता जी अमरावती आहे आंध्र प्रदेशाची राजधानी, तिथे जी अक्षर मिळाली जसाच्या सांड मिळाला, पिलर मिळाला, शिव मिळाला, सेम लिपी मिळाली, सेम लिपी आहे. त्यामुळे हे सगळ्या भाषेची जननी पाली प्राकृत आहे. पहिल्यांदा ही भाषा जी उत्पन्न झाली धर्मलिपीच्या कालखंडात, आपल्याला 84,000 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे स्तंभ आहेत, अभिलेख आहेत, ज्या ज्या ठिकाणी आहेत ते आपल्याला सम्राट अशोकाच्या लिपीत धर्मलिपी म्हणतो त्याला पाहायला. संस्कृतला लिपीत नाही आहे.
या धम्मलिपीवर उभी झालेली भाषा आहे. हे नागराजांनी विकसित केलेली दक्षिणेत जशी पसरली ना, पहा ना, त्या कन्नडे कानडी भाषा, आंध्र प्रदेशाची तेलुगू भाषा, तमिळ भाषा, ही केरळी भाषा, मल्याळी भाषा, तशी गोलाकार दिसते. हे या पालीचं विकसित उच्चतम रूप आहे. हे भाषा तज्ज्ञांनी जाणत आहे. किमान जिथे जिथे तुम्ही खोदाल तर बुद्धच दिसेल. एक बुद्ध आता एक बुद्ध आनंदा पच्चीपन्नाचे बुद्ध अनुबंधाविषय. आपल्याला जुने भूतकाळात बुद्ध झाले होते का प्रश्नचिन्ह लागतं. कोण पाहिलं गेलं असा विचार करतो. आपली बुद्धी जेवढं काम नाही करत. आपली बुद्धी आपल्या बुद्ध्यांकाच्या आधारावर काम करते. बाबासाहेबांची बुद्धी त्यांच्या बुद्ध्यांकाच्या केवळ आधारावर नाही. त्यांचा बुद्ध्यांक म्हणजे ते सिम्बॉल ऑफ नॉलेज आपण पाहिलं. जगात त्यांच्यासारखा उंच बुद्धिवाला माणूस नाही जगात मिळाला. परत केली अमेरिकेतल्या लोकांनी परत केली. दी सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेब सापडला. हा अग्रगण्य आहे बुद्ध्यांकाचा उच्च. आपण आपला दृष्टिकोन काय, आपल्या बुद्ध्यांकानुसार आपला दृष्टिकोन ठरवतो. आपला जो बुद्ध्यांक, आपल्याला काय माहिती आहे आपला बुद्ध्यांक किती आहे? मोजलाय का तुम्ही कधी? मोजलाय का? बाबासाहेबांचा बुद्ध्यांक, आपला स्वभाव कोणता आहे? पुग्गलपण्यती, किती टक्का अभिधम्मा पुग्गलपण्यती म्हणजे आपण तुम्ही अगदी हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, हिंदी असो, इसाई असो, मुस्लिम, ब्राह्मण तर काय होणे या देशाचे की त्या देशाचे, या वंशाचे की त्या वंशाचे असू दे, सगळी माणसं आपण 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं. रागमुलक, द्वेषमुलक, मोहमुलक, बुद्धिमुलक, भयमुलक, वितर्कमुलक, नाना प्रकारचे. आणि आपल्या स्वभावाचे आपण गुलाम आहोत. 2 व्यक्ती जगात एक नाही आहेत का? नवरा म्हणतो तर तुम्ही एक आहात. कठीण काम आहे. एक काळजाची भेट. 2 व्यक्ती एक नाही. प्रमोद महाजन या देशाचा संरक्षण मंत्री होता. अंजली आंबेडकरांचा नातेवाईक. त्याच्या भावाने त्याला मारले गेला. संरक्षण मंत्री होता. कुठे गेली रक्ताची राखी होती? प्रसंगी भाऊ मारतोय, मारायला काय होतो? 2 व्यक्ती जगात एक नाही. आम्ही सारं जग जोडण्यासाठी जगात सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी तुमची आमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. सारं जग उद्धव आहे धर्ममय करण्याची. बुद्धाने धर्म हा ग्रंथ लिहायला 5 वर्ष लागली. 5 वर्ष. 56 ग्रंथ त्यांच्या आयुष्यात त्यांनी लिहिले. 56. 5 वर्ष लागली या ग्रंथाला लिहायला. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 4 प्रतिज्ञा बुद्धाने त्यांच्या धम्म या ग्रंथाच्या शेवटच्या पानात. ही सृष्टी असीम आहे. जीवसृष्टी असीम आहे. सीमा नाही. मनुष्य प्राणी. आणि प्रतिज्ञा आपण करूया सर्व प्राणी मात्रांना भवसागर पार नेण्याची. दुःख चक्रातनं, भवचक्रातनं, लोकचक्र तोडून त्यांना मुक्त करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका वटवायची, कल्याण मित्राची भूमिका वटवायची. मी मार्गदाता आहे, मुक्तीदाता नाही. भगवंत किती वारंवार सांगत. मग मग कसं मार्गाचं एक योग्यपणे जाणता आलं पाहिजे, योग्य पाऊल टाकता आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही निर्माण करते. आपली दृष्टी निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही. योग्य दृष्टी तेही निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही. विवेक दृष्टी ही देखील निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही. तुमची सायंटिफिक दृष्टी निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही. ह्या सगळ्या दृष्ट्या लौकिक दृष्ट्या आहेत. लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवत नाही. केवळ आणि केवळ संबोधी ज्ञानाची दृष्टी जे बुद्धाने स्वप्रेताने अनुसंधान केलेलं असतं. महाकारुणिको नातो हिताय सब पाणी नंतरित वा पारमी सद्भागतो संबोधी उत्तम. महाकारुणिक लोकनाथांनी सर्व वेळेच्या हिताच्या सुखासाठी 30ही पारमिता पूर्ण केली. 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता. या 30ही पारमितांचा डोंगर घ्यावे लागत. 35 लक्षणं. 80 वित्तमूर्ती होती ना बाबासाहेबांच्या जवळ आहे. पाहिले का मूर्ती? 14 ऑक्टोबर 1956 जी मूर्ती होती रे मंचावर, ती कुठून आली माहिती आहे? बदलात रात्री 12 वाजता पाहिली. आणि ती मांडलीवर का आता ती मूर्ती पाहता येतं बाबासाहेबांच्या सगळं आहे. बोलतो काय बुद्ध तुमचा? आमचा बुद्ध तुमचा बोलतोय. आता मूर्तीत बुद्ध पाहतात आपण. असे बुद्ध होते. असे बुद्ध होते.
तुम्ही पूजा करताय की नाही? मी लय फोन होतो, पूजाच नव्हतो, मूर्तीत बुद्ध ऐकायला. म्हणजे कशी कशी धारणा असते. एवढा निश दगडासारखा दगडोबाजी, तुम्ही हसतच जेवढा मी मूर्तीला हातही जेवढा फुलं का ते दूर आहे, फुलं का अगरबत्ती का, म्हणजे टोटल भौतिक वाद. कार्ल मार्क्सनी, लेनिननी, माओनी ही चूक केली, केवळ माणसाला भौतिक प्राणी समजून. त्यांना हे संबोधी ज्ञानाच्या दृष्टीचं आकलन झालेलं आहे. हे अग्निवायू जनावरांपैकी धातूंनी बनलेल्या विषय भौतिक शरीर आहे. मन थोडं दिसतं तुम्हाला, मन भौतिक आहे का? सगळ्या गोष्टीचं मन म्हणून उत्पन्न आरंभ म्हणून सेटा मनोवया मनुष्याचे पदुखेन भास दिवा करो दिवा तदोरं दुःख बनविती चक्र महत्वपद म्हणून उत्पन्न आरंभ म्हणून सेटा मनोवया मनुष्याचे पसंदे भास दिवा करो दिवा तदोरं सुख बनविती छाया अहंकार. मन हा नाही, सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. पहिले तर मन उत्पन्न होतं. कसं उत्पन्न होतं तुम्हाला त्याची माहिती आहे का? मन कसं उत्पन्न होतं? एवढीशी बुद्धी आहे तुम्हाला, एवढ्याशा बुद्धीने काय मन कसं संशोधन, वैज्ञानिकांना अजूनही मनाचं संशोधन नाही करता आलं. जेवढे सगळं सायकॅट्रिक आहे ना, अंदाज मांडतात तेवढं. अंदाज म्हणजे परफेक्शन नसते. वैज्ञानिक दृष्टी ही लोकीय दृष्टी आहे, ती बदलते. 1945 साली आम्ही अणुबाबचा प्रयोग पाहिला ना, ही इज इक्वल टू MC². ही एनर्जी आहे ना, एनर्जी देण्यावरही नष्ट होत नाही. आपल्याला जाळून टाकलं तर जाळून टाकलं तरी ती बदलते, नष्ट होत नाही. अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. या निष्कर्षाला सारं जग पोहोचलं. मी कसं मानू खरं, माझी बुद्धी नाही त्याच्या पलीकडचं जाते. अणु म्हणजे काय? 1968 पर्यंत साऱ्या जगाचा हा सबब अणु या भौतिक जगाचे अंतिम सत्य आहे. तुकडे तुकडे करून काय 1968 साली अल्बर्ट लुईस नावाचे तत्वज्ञ आले. त्याने त्या अणूची फोड करून टाकली. न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि भौतिक फिरणार इलेक्ट्रॉन कुठलं गेलं. परमाणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे, अंतिम सूक्ष्म सत्य आहे. हे सगळं जर मान्य करतो. परमाणु एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर 22 शून्य द्यायचे. बघा, एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगानं ही प्रकृती हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावला. बबल चेंबर नावाचे उपकरण त्यांनी संशोधन केलं आणि मोजमाप काढलं. परमाणु हा अणूचा 36वा भाग आहे. सारं जग मानतं हे अंतिम सत्य आहे. मी कसं मानतो? माझी बुद्धी त्याच्याही पलीकडे आहे. तुम्ही एवढ्याशा बुद्धीचे लोक हो काय हो म्हणून म्हणतो. पुढे असे अनेक तत्वज्ञ येणार आहेत आणि त्या परमाणूची फोड करणार आहे. बुद्धत्व प्राप्त झालं सिद्धार्थ गौतमाला, त्यांनी या प्रकृतीचं, ह्या भौतिक जगाचं अंतिम सत्य काय आहे तुम्हाला माहिती झालं का? भगवान बुद्धांनी जे अनुसंधान केलं या प्रकृतीचं अंतिम सत्य अठ्ठकला. कोणी याच्यावर PhD केल्याचं आठवतं का? अठ्ठकला. अठ्ठकला म्हणजे काय? अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू आणि आकाश या पंचतत्वाने हा पुतळा बनला होता. आकाश म्हणजे काय कळलं का तुला? आकाश काय काय आहे? कशाला म्हणतात आकाश? स्काय इंग्रजी शब्द आहे. स्काय दॅट मीन्स आकाश मराठीमध्ये स्काय. व्हॉट इज मीन बाय स्काय? आकाश म्हणजे कसं सांगते मराठीत आकाश का? स्काय इंग्रजी शब्द. आकाश असं एखाद्या विचारलं, पण तुला विचारलं तुझ्या मुळाले काय काय सांगतील आकाश? हे दिसतं काय बाबासाहेब? आभाळ नाही का? आभाळ नाही, आभाळ वेगळी गोष्ट आहे. आभाळ आलं म्हणतात, ढग जेव्हा आले ना तेव्हा आभाळाला म्हणतात. आभाळ म्हणजे आकाश नाही. हा स्पेस दिसतो ना, पोकळी. पोकळी म्हणजे पोकळीला आकाश धातू म्हणतात. हे नाकाची पोकळी, कानातली पोकळी, डोळे, म्हणजे याचं सूक्ष्म समज भगवंताने विश्लेषित केलेले. आकाशो धातू. 2 अठ्ठकलापामधील जी पोकळी आहे तिला सूक्ष्म आकाश धातूचं. हे तथागतांचं वाचन केल्यानंतर आपल्याला कळेल. तथागतांनी जे अनुसंधान केले या प्रकृतीचा सूक्ष्म अंतिम सत्य म्हणजे अठ्ठकलाप आहे. हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू. आकाश धातूला महत्व दिले. अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू आणि त्याचे 4 गुण.
या आठही कलाकांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण की ज्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही, याला अट्टकला असं नामकरण तथागतांनी केलेलं आहे. हे प्रकृतीचं अंतिम सत्य म्हणजे अट्टकला. कुठलाही वैज्ञानिक आजपर्यंत पोहोचलेला नाही. हे सूक्ष्मदर्शन. भगवान बुद्धांचा आउटलुक फिलॉसॉफिकल आउटलुक. बुद्धांचा हा तात्विक तत्वज्ञानात्मक आउटलुक काय, दृष्टिकोन काय, ते कसं काम करत, ते कसं बोलत, ते कसं चालत, त्यांचा आउटलुक काय, त्यांची विचार करण्याची दृष्टी काय होती, त्यांच्या विचार दृष्टीला काय म्हणायचं, हे संबोधी ज्ञानाची दृष्टी, संबोधी दृष्टी, ज्याला प्रारंभिक भाव म्हणजे संमानित सम्यक दृष्टी. म्हणून तुम्हाला विचारलं सम्यक म्हणजे काय. सम्यक दृष्टी म्हणजे आमचे अनुवादणारे लोक, आम्ही असो की तुम्ही असो, काय समजतो आपण आपल्या अंदाजाचे भोपळे करतो बघा. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे सायंटिफिक दृष्टी. हे सगळे शब्द फेलाय पण ही लोकीय दृष्टी आहे. म्हणून कुठलाही वैज्ञानिक हा शोधापन्नही होत नाही, कदाचित होत नाही, प्राप्त करते किती करत. आपण व्यवहारात म्हणतो सायंटिफिक दृष्टीनं जगण्यात उतरले पाहिजे. केवळ सायंटिफिक दृष्टी जगण्यात उतरून तुम्ही ही छोटा पद्धतीने फळाला प्राप्त व्हाल का? ही परिपूर्णता नाही. आमचा हा नितीन गडकरी म्हणतो परिपूर्ण जगात काहीच नाही. वैज्ञानिकांची दृष्टी देखील अशीच आहे. जगात